मित्रहो, भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं माळशिरस तालुक्यातील आमच्या काही वकील बांधवांनी सामाजिक बांधिलकी जागर संविधानाचा ही ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे। मित्रहो, मी गणपत जाधव भारताचे एक सुजाण नागरिक म्हणून मी माझे विचार या ठिकाणी व्यक्त करत आहे। मित्र, कोणताही देश जर व्यवस्थित चालायचा असेल तर त्या देशाला संविधानाची गरज असते। एखादी लिखित संहिता असणं गरजेचं असतं। 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला आणि भारतीय संविधानाची निर्मिती केली गेली। भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रहो, भारतीय संविधानाची निर्मिती होत असताना संविधान सभेसमोर मुख्य कोण होतं तर ते भारताची जनता, भारताचे लोक। म्हणून भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवातच आम्ही भारताचे लोक या शब्दाने केली गेलेली आहे। म्हणजे भारताचं संविधान भारतातल्या लोकांच्या कल्याणासाठी आहे याची सुरुवातच तिथून झालेली आहे। परंतु मित्र, मला वाईट वाटतं की भारतीय संविधान अमृत वर्षामध्ये जात असताना सुद्धा भारतातल्या प्रत्येक माणसाला असं वाटत नाही की भारतीय संविधान आपल्या कल्याणासाठी आहे। कारण भारतीय संविधानाविषयी काही मंडळींनी गैरसमज लोकांमध्ये पसरवलेले आहे। खरं तर संविधान हे कोणा जातीचं, कोणा धर्मासाठी, कोणा माणसासाठी, कोणा विशिष्ट भाषा बोलणाऱ्यासाठी नसतं, तर ते संपूर्ण देशासाठी असतं। भारतीय राज्यघटनेनं या देशातल्या प्रत्येक माणसाला सन्मान प्राप्त करून दिलेला आहे। तो कसा? या देशातला मतदार असणारा कुठलाही भारतीय माणूस, तो रोगी असेल, आजारी असेल, वृद्ध असेल, कुठलीही भाषा बोलणार असेल, कुठल्याही प्रांतात राहणार असेल, तरी निवडणुकीच्या वेळेस राज्यकर्ते मंडळी त्याच्यासमोर हात जोडतात। हा त्याचा सन्मान आहे। हा त्याला सन्मान भारतीय संविधानाने निर्माण करून दिलेला आहे। मित्रहो, या देशातल्या प्रत्येक माणसाला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, उपासना स्वातंत्र्य आहे। म्हणजे तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकता। जर या देशातली राज्यकर्ते मंडळी या देशातल्या लोकांच्या हिताच्या विरुद्ध कायदे करत असेल तर त्या लोकांना सरकार विरुद्ध दंड थोपटण्याची मुभा या भारतीय संविधानाने दिलेली आहे। तुम्ही न्याय व्यवस्थेमध्ये जाऊ शकता आणि त्याला आव्हान देऊ शकता। तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकता। तुम्ही या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे लोक राहतात। त्या प्रत्येक माणसाला आपल्या आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य आणि त्याची हमी भारतीय राज्यघटना देते। आणि जर भारतीय राज्यघटना जर संपुष्टात आली तर मित्र हो, या देशामध्ये बेबंदशाही माजल्याशिवाय राहणार नाही। कारण या देशामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका ही 3 महत्त्वाची अंग या देशामध्ये संविधानाचे आहेत। आणि हे तिन्ही अंग एकमेकावर अवलंबून आहेत। कुणीही आपल्या अधिकाराचा गैरवापर किंवा मर्यादेच्या बाहेर वापर करू शकत नाही। मित्र, आपल्याला माहित असेल की आपल्याच वेळेस स्वतंत्र झालेल्या अनेक देशांमधल्या राज्यघटना निर्माण झाल्या, पण त्या देशांची अवस्था आज काय आहे, त्या देशातल्या लोकांची अवस्था काय आहे। परंतु इतका खंडप्राय असणारा आपला देश, अनेक भाषा बोलणारे, अनेक जातीची, अनेक धर्माची, अनेक प्रांतामध्ये राहणारी माणसं आज सुद्धा गुण्यागोविंदाने या देशामध्ये राहतात। त्याचं श्रेय भारतीय संविधानाला आहे। परंतु मित्रहो, आज सारे भारतीय माझे बांधव आहेत या प्रार्थनेमधल्या या ओळीला कुठेतरी गालबोट लागताना दिसत आहे। कारण लोकांमध्ये जातीच्या, धर्माच्या नावावरून एकमेकाविषयी द्वेष पसरवला जात आहे, एकमेकाविषयी त्याच्यामध्ये गैरसमज पसरवले जात आहेत। आणि असं झालं तर ते आपल्या सर्वांच्या हितासाठी वाईट ठरणार आहे। म्हणून मित्र हो, 26 नोव्हेंबर जसा संविधान दिवस आपण साजरा करतो, ज्याप्रमाणे आपण आपले हक्क आणि अधिकार संविधानाच्या रूपाने उभोगतो, तसं या देशाचा संविधानाचं संरक्षण आपण केलं पाहिजे। अशा प्रकारची भावना या देशातल्या प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं या वकील मंडळींनी
हा जागर संविधानाचा घातलेला आहे. म्हणून मित्र हो, मला खरंच आनंद वाटतो की या एकीकडं संविधानाविषयी विद्वेष गैरसमज पसरवण्याचं काम काही लोक करत असताना त्याच वेळेस ही वकील संघटना, हे वकील बांधव या संविधानाच्या प्रचाराचं काम, जागराचं काम करतायत. त्याबद्दल या वकील संघटनेला, वकील मित्र बांधवांना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.